विचार करा, जर आपल्याला साधी सुई टोचली तरी आपल्याला ते सहन होत नाही, तर महाराजांचे मावळे म्हणजे तानाजी मालुसरे यांचा कोंढाणा किल्ला लढताना हात तुटला तरी सुद्धा ते शत्रूवरती त्यांचा काळ बनून तुटून पडले होते. तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं लग्न ठरलेलं, पण आपल्या मुलाचं लग्न सोडून त्यांनी कोंढाणा किल्ल्याचा विडा उचलला. राजे म्हणत होते, तानाजी नका जाऊ, तुमच्या मुलाचं लग्न आहे. तेव्हा ते राजांना म्हणतात, राज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं, असं म्हणून तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला लढायला गेले. अवघे 300 मावळ्यांसह कोंढाणा किल्ला चढले आणि वरती गेले. लढाई सुरू झाली. लढता लढता तानाजी मालुसरेंचा हात तुटला, पण ते थांबले नाहीत. शत्रूवरती तुटून पडले, पण शेवटी तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. तानाजी मालुसरे पडले बघितल्यानंतर सगळे मावळे पळायला लागले. तेव्हा तानाजी मालुसरे यांचा भाऊ सूर्याजी याने गडावरचे दोर कापून टाकले. त्याला दुःख होतं की आपला भाऊ पडलाय, पण त्याने तो विचार केला नाही. तर त्याने सगळ्या पळणाऱ्या मावळ्यांना सांगितलं, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आणि तुम्ही भागूबाईसारखे पळताय होय. मी गडावरचे दोर कापून टाकलेत. एकतर उडा टाकून मारा, नाहीतर लढा, शत्रूवरती तुटून पडा. आणि कोंढाणा किल्ला शेवटी काबीज झाला. पण जेव्हा महाराजांना ही खबर कळते की तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले, तेव्हा राजे म्हणतात, गड आला पण माझा सिंह गेला.